पण ती 2009 ची गोष्ट होती। आज पुरुषांच्या बरोबरीने महिला पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहे। ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे। इंदापूरमध्ये भाऊ मंत्री असल्यामुळे अनेक मोठी विकास कामं झाली आणि विकास कोणीही एक व्यक्ती करत नाही। असंही मी म्हणणार नाही की केंद्रात मी आणि अमोलदादा अनेक वर्ष एकत्र काम करतोय। आम्ही टीका जरूर करतो पण चांगल्यालाही चांगलं म्हणतो। कुठलंही सरकार असं नसतं की जे 100% सगळं वाईट करते। प्रत्येक सरकारी एक कंटिन्यूटी असते। म्हणजे एक सरकारमधले काही नियम कायदे हे पुढचं सरकार चालूच ठेवतं। असं कधीच होत नाही की सगळं एकाच काळात झालं। त्याच्यामुळे आम्ही कधीच भ्रमात नसतो की जे काही केलंय आम्ही केलं। एक तर आम्ही कोणी करत नाही, आपण सगळे करतो। आणि इंदापूरच्या या सगळ्या विकासामध्ये अनेक जणांचं खूप मोठा सिंहाचा वाटा राहिला। मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, आमदारकी, या सगळ्यामध्ये प्रत्येकाचं एक वेगळं योगदान असतं। आणि आज मला मनापासून आनंद होतोय की हर्षवर्धन भाऊ आणि त्यांनी आणि मी एकत्र वर्ष फार जवळून काम केलेलं आहे। अनेक वेळा पत्रकार मला विचारायचे की कसं काय तुमचं, कसं काय, कोण कुठे। म्हटलं आमच्या केसमध्ये एक गोष्ट मी अतिशय अंतःकरणातून प्रामाणिकपणे सांगू इच्छिते